जय शिवराय मित्रांनो, आज आपण आलो आहोत अहिल्यानगर म्हणजे पूर्वीच्या अहमदनगर येथील भुईकोट किल्ल्यामध्ये। हा किल्ला निजामशाही काळात बांधलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे, जो सपाट जमिनीवर म्हणजे भुईवर बांधलेला असल्यामुळे भुईकोट म्हणून ओळखला जातो। या किल्ल्याला भिंगारचा किल्ला असेही म्हणतात। याच किल्ल्यात ब्रिटिशांनी अनेक स्वातंत्र्य सैनिकांना कैद करून ठेवले होते। त्याचबरोबर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपला डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ इथेच पूर्ण केला। आता आपण आलो आहोत हत्ती दरवाजाजवळ। अहमदनगर किल्ल्याचा हत्ती दरवाजा हा किल्ल्याच्या जुन्या मुख्य प्रवेशद्वारांपैकी एक आहे, जो आताच्या ब्रिटिशकालीन प्रवेशद्वाराच्या पूर्वेला होता। या दरवाजाच्या आतील बाजूला शरभाने हत्ती पकडल्याचे शिल्प आहे आणि तो 90 अंशात वळण घेतो, ज्यामुळे तो अभेद्य म्हणतो। हा दरवाजा किल्ल्याच्या ऐतिहासिक स्थापत्यशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो आजही त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे लक्ष वेधून घेतो। दरवाजाच्या कमानीच्या आत हजरत पीर बाग निजाम यांचा दर्गा आहे। दरवाजाच्या वरती जाऊन पाहिल्यास आपल्याला या दरवाजाचे महत्त्व लक्षात येईल। 90 अंशामध्ये असणारा हा दरवाजा अतिशय महाप्रचंड असं याचं बांधकाम आहे। दरवाजाच्या वरती देखील अनेक ठिकाणी पहारेकऱ्यांसाठी खोल्या, त्याचबरोबर मोठमोठे बुरुज आहेत। अहमदनगर किल्ल्याचा हा खंदक त्याच्या संरक्षणाचा एक महत्त्वाचा भाग असून तो खोल, रुंद आणि मगरींनी युक्त होता, ज्यामुळे शत्रूंना प्रवेश करणे कठीण होते। किल्ला अंडाकृती असून त्याला एकूण 22 ते 24 बुरुज आहेत। हत्ती दरवाजाच्या वरती असणारे दुसऱ्या मजल्यावरील हे बांधकाम पूर्ण लाकडांचे आहे आणि विशेष म्हणजे हे अजूनही शाबूत आहे। सध्या हा किल्ला भारतीय सैन्याच्या ताब्यात असला तरीही पर्यटकांना पाहण्यासाठी बराचसा भाग या किल्ल्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। भारतीय स्वातंत्र्य युद्धाच्या काळात ब्रिटिशांचा या किल्ल्यावर ताबा असताना ब्रिटिशांनी या किल्ल्यामध्ये लीडर्स ब्लॉक नावाची ही इमारत बांधलेली दिसते। या इमारतीमध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिकांना कैद करून ठेवले गेले। यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, त्याचबरोबर मौलाना अबुल कलाम अशा अनेक मंडळींना या ठिकाणी कैद करून ठेवण्यात आलेले होते। विशेष म्हणजे याच ठिकाणी कैदेत असताना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपला डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचं लेखन या ठिकाणीच पूर्ण केले। या त्याच खोल्या आहेत ज्यामध्ये या स्वातंत्र्यवीरांना ठेवण्यात आलेले होते। किल्ल्याच्या आतमध्ये एकूण 6 महाल होते। हे 6 सुद्धा राजमहाल होते, ज्यात निजामशाहकालीन राजघराण्यातील रहिवाशांच्या खोल्या होत्या। त्यापैकी इथे अगदी थोड्याशा इमारती शिल्लक आहेत। काही इमारती गाडल्या गेलेल्या असून त्यांच्यावर बांधकाम केले गेलेले आहे।
हा आहे अष्टकोनी मनोरा. ही इमारत खरोखरच अतिशय सुंदर आहे, परंतु सगळ्यांचेच या इमारतीकडे दुर्लक्ष झालेले दिसून येते. इमारतीमध्ये कमालीची अस्वच्छता पसरलेली आहे. दुर्गंध इतका की 5 मिनिटे सुद्धा यामध्ये उभे राहता येत नाही. मात्र इमारत खरोखरच खूप सुंदर आहे.